स्वामी समर्थ. राधे राधे. आज जो विषय मी सांगणार आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खूप छान आहे. पण खूप मोठा व्हिडिओ म्हणून मी कदाचित 2 कदाचित 3 पार्टमध्ये सांगीन. तुम्हाला खूप आवडेल. आणि मागच्या वेळेला जर मी सांगितलं होतं की नक्षत्रांवर जर का तुमचा हे असतं विश्वास असेल तर आपापलं नक्षत्र तुमच्या पत्रिकेतून शोधून त्याचा स्वभाव विशेष वाचा. म्हणजे तुम्हाला खरोखरही कळेल की खरंच आपला स्वभाव बराचसा जुळतो. पत्रिका तर महत्त्वाची असतेच, पण पत्रिका, घरं, राशी या सगळ्यावर मी करणारी नक्षत्र असतात. नक्षत्रांचं जे असतं ते राशीत उतरतं ते आपल्याला कळतं. ते आता प्रत्येक राशीत 2.25 नक्षत्र असतात आणि प्रत्येक नक्षत्रात 4 पदं असतात. हे सगळं झालंच. पण मी आता जे 27 नक्षत्र आहेत ना, ते त्याचं थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही जर रोज सकाळी कुठलं नक्षत्र आहे बघू शकता. आपल्याकडे कोणाकडे मोबाईल नाही असं तर मला वाटत नाही कोणाकडे नसेल. तिकडे गुगलवर घालायचं आजचं पंचांग, रास आणि नक्षत्र लगेच येतं. कारण तुम्हाला माहिती आहे चंद्र प्रत्येक नक्षत्रामध्ये एक एक दिवस असतो, त्यामुळे रोज नक्षत्र बदलतं. त्या थोडासा जर का आपण कॅल्क्युलेशन करू आपण हे केलं तर आपल्याला खूप म्हणजे करून बघायला काय हरकत आहे ना हे. कारण हे आपल्या ऋषीमुनी ज्यांचे आपण वंशधर त्यांनी एवढा अभ्यास करून हे लिहिलं आहे, त्यात काहीतरी तथ्य असेल आणि त्यांनी नुकसान होणार नाही. झालं तर फायदा, न हे माहिती असल्याने थोडंसं नुकसानच होईल झालं तर, नाहीतर फायदा नक्की आहे. तर पहिलं नक्षत्र आहे अश्विनी. अश्विनी हे शुभ नक्षत्र आहे. हे अश्विनी कुमार हा जो देवांचे जे डॉक्टर त्यांचं हे नक्षत्र आहे. हे चर नक्षत्र आहे. चर म्हणजे हालतं, त्यामुळे वैद्यकीय, आयुर्वेद, वैद्यकीय अशा क्षेत्रातल्या लोकांनी जर का ह्या नक्षत्रामध्ये म्हणजे मेडिकल ॲडमिशन तर रोज नक्षत्र बदलतं. असं नाही की नक्षत्र 10 वर्षांनी येतं मग माझं करिअर कुठे जाईल, काही नाही. साधारण त्या नक्षत्रात अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या दिवशी जर मेडिकलची कामं केली तर फायदा होतो असं आहे. दुसरं म्हणजे हे चर नक्षत्र असल्यामुळे वाहन वगैरे असं तुम्ही घेऊ शकता. समजा गाडी घेतली, गाडी हलती असते ना, चर नक्षत्र तर त्यांनी शुभ असतं. दुसरं म्हणजे तुम्ही जर का म्हणजे मेडिकल शॉप, कारण हे अश्विनी कुमारांचं आहे, मेडिकल शॉप जर काढलं तर तिथे गिऱ्हाईकांची ये जा होते. म्हणजे हे चर नक्षत्र आहे, हे शुभ नक्षत्र आहे. तुम्ही मेडिकल शॉप काढणार असाल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय काढणार असाल किंवा गाडी घेणार असाल तर नक्की शक्यतो अश्विनी नक्षत्रामध्ये घ्यावी. या नक्षत्रात आणि मेन हाडांवर आहे ते, त्यामुळे तुम्हाला एखादी समजा सर्जरी तुमची करायची असेल, स्पेसिफिकली हाडांची सर्जरी करायची असेल तर नक्की तुम्ही अश्विनी नक्षत्राचा मुहूर्त घ्या. म्हणजे ती सफल होते, ती चांगली होते ती सर्जरी. आता आपण म्हणतो आपला काही विश्वास नाही, विश्वास नसला तरी सहज बघितलं आणि अश्विनी याच्याला असं केलं तर काही हरकत नाही, त्यांनी नुकसान होणार नाही असं मला वाटतं. दुसरं नक्षत्र आहे भरणी. भरणी म्हणजे भरणं. आपण ते पितृपक्षात भरणी वगैरे म्हणतो ते आहे, पण भरणी म्हणजे भरणं माहिती आहे का. तर त्यामुळे मी तुम्हाला 1-2-3 गंमत सांगणार आहे. नक्की करून बघा, काही हरकत नाही. आपल्या प्रत्येक बायकांना इकडे तिकडे कोपऱ्यात बिपऱ्यात महिन्याअखेरी थोडेसे पैसे ठेवायची सवय असतेच ना, साठवण म्हणून, इमर्जन्सीला लागतात, बऱ्याच जणांना असते. तर मी तुम्हाला एक सांगते की हे तुधार मी तुम्हाला सांगते. ह्याची सुरुवात समजा एखादा मटका आणणार असाल, फोर्स आणणार असाल, व्हॉटेवर, तर तुम्ही ते भरणी नक्षत्रापासून त्यात पैसे ठेवायला सुरुवात करा. नक्की तुम्हाला त्याच्यात बरकत दिसेल. करून बघायला काय हरकत आहे. हे आपल्याच पूर्वजांनी सांगितलेलं आहे, ते काय उगाचच चुकीचं खोटं सांगणार नाही. पण आत्ता आपल्या मॉडर्न जगात पटकन विश्वास बसत नाही, मला कबूल आहे. पण तुम्ही पैसे साठवता ते भरणी नक्षत्र महिन्यातनं एकदा येतंच ना, त्या दिवशी सुरुवात करा ना.
काय हरकत आहे. आणि एक म्हणजे आता हे मी अभ्यास ज्यांच्याकडनं ऐकलं त्यांच्याकडचंच हे घेतलं आहे. मी काय फार मोठी तत्त्ववेत्ती आहे म्हणजे नाही, पण मला पटलं हे सगळं. दुसरं म्हणजे तुम्ही आपण किराणे माल सगळेच भरतो की नाही. तर ते एक गुरुजी होते त्यांचं मी ऐकत होते, मला ते खूप भारी वाटलं की तुम्ही जे काही सामान भरता आणि ते म्हणले बघा करून एकदा. तर मला पण अगदी ते पटलं की तुम्ही भरणी नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही घरातलं धान्य भरा. त्या दिवशी जर तुम्ही घरातलं धान्य भरलं तर ते समजा 30 दिवस जात असेल तर भरणी नक्षत्रात जर तुम्ही घरातलं धान्य भरलं ते 30च्या ऐवजी 40 दिवस किंवा 35 दिवस असं जातं की नाही बघा. असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला अगदी म्हटलं करून बघायला काय हरकत आहे. धान्य लागतं, दर महिन्यात भरतो. भरणी नक्षत्र दर महिन्यात येतं. एक महिना त्या वेळेला भरून बघूया ना काय होतं ते. नुकसान तर काय नाही झालं तर फायदाच होणार आहे, होय की नाही. फक्त ह्या नक्षत्रात कुठलंही शुभ कार्य करत नाही, हे तुम्हाला माहितीच असेल. दुसरं आहे, तिसरं आहे कृतिका नक्षत्र. कृतिका नक्षत्र, कृतिका म्हणजे कट करायचं नक्षत्र आहे. कापाकापीचं आहे, तीक्ष्ण आहे. म्हणजे बायकांसाठी स्पेशली सांगते, रागारागाने स्वयंपाकघरात जाऊन रागारागाने भाज्या कापू नका. आपल्याला सुरी आणि विळीने कापण्याची शक्यता असते. कृतिका नक्षत्र हे सूर्याचं नक्षत्र आहे. त्यामुळे तुमची एखादे सरकारी कामं असतील किंवा आपल्याला सरकारी फायदे उचलायचे असतील तर कृतिका नक्षत्रात चालू करावे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पण आपल्याला खूप भावतात, कळलं. शस्त्रक्रियेसाठी पण कारण कट करायचं आहे नक्षत्र, त्यामुळे थोडं तीक्ष्ण असतं, थोडं जहाल असतं. पण ह्या नक्षत्रामध्ये शस्त्रक्रिया केली तर ती यशस्वी होते. बायकांना सांगितलंच मी काय करायला पाहिजे. पुढचं नक्षत्र आहे रोहिणी. रोहिणी म्हणजे चंद्राचं अत्यंत आवडतं नक्षत्र आहे. आणखीन तो तिथे तर रेंगाळत असतो त्या नक्षत्रात. रोहिणी नक्षत्र अत्यंत शुभ. त्याच्यात सगळे म्हणजे लग्न किंवा वास्तुशांती करावी, सगळी चांगली दागिने बायका घेतात त्या शक्यतो रोहिणी नक्षत्रात घ्याव्या. ते पण महिन्यात नाही, प्रत्येक नक्षत्र महिन्यात नाही एकदा येतं. त्यामुळे अगदी मनात आले की उठून न जाता बायकांनी जरा पैसे ठेवून रोहिणी नक्षत्र घेतलं की त्यांचं बरकत होते, भरभराट होते, चांगलं असतं. तर मग काय हरकत आहे. आणि ह्यानी हे सगळं ना म्हणजे लग्न ठरतं. लग्न आणखीन हे म्हणजे याचं प्रेम आणि प्रेमिकाचं थोडंसं असल्यामुळे असं म्हणतात की रोहिणी नक्षत्रात जर एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर प्रेम असेल आणि त्यांनी जर प्रपोज केलं तर कदाचित ती हो म्हणू शकते. समजलं का. आणि रोहिणी नक्षत्राची एक गंमत सांगते, ती करून बघायला काय हरकत आहे. असं मी प्रत्येक ह्याच्यात म्हणजे ज्या दिवशी रोहिणी नक्षत्र असेल त्या दिवशी दुपारी 2 ते 2:30च्या मध्ये एखादी आपली इच्छा जर सांगितली तर ती पूर्ण होते असे म्हणतात. तर नक्की ट्राय करा. रोजचं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे गुगलमध्ये रोज कुठलं नक्षत्र आहे. मला पण आता सवय लागली की राज बघायची, नक्षत्र बघायचं, शुभ अशुभ सगळंच कळतं त्यात. त्यामुळे खूप छान वाटतं, आपल्या ज्ञानात थोडीशी भर पडते. पुढचं नक्षत्र आहे मृगशिरा. मृगशिरा हे कलेचं नक्षत्र आहे. त्याचा स्वामी असतो मंगळ. त्याचं मंगळ म्हणजे भूमी ची फार निगडीत असतो. आणि हे मृगशिरेचे लोक तर खूप कलाकार असतात. त्यामध्ये जर शुक्राच्या ह्याच्यात आले तर कला दोन्ही ह्याचा संगम होऊन अतिशय मोठे चांगले कलाकार हे लोक असतात. अगदी मंगळाचं नक्षत्र असल्यामुळे तुम्ही ना जमिनीचे व्यवहार किंवा फ्लॅट बुकिंग किंवा असं काहीतरी जे काय दुकान वगैरे घ्यायचं असेल तर या नक्षत्रात चांगलं असतं. कारण हे मंगळाचं नक्षत्र आहे आणि मंगळ हा भूमीचा म्हणजे पुरस्कर्ता आहे मंगळ हा ग्रह. त्यामुळे असं म्हणतात की ह्या ह्याच्यात तुम्ही वाहन नाही सॉरी हे घ्यावं, जमिनीचे व्यवहार म्हणजे टोकन बिकन द्यायचं ते करू शकता या नक्षत्रामध्ये. पुढचं नक्षत्र आहे आर्द्रा. आर्द्रा हे राहूचं नक्षत्र आहे. हे मिथुनमध्ये येतो म्हणजे बुध आहे त्याचा स्वामी. त्यामुळे राहू आणि बुध एकत्र असल्यामुळे कित्येक वेळेला ना काय आहे ना लोक असे येतात बघा स्कीम घेऊन, हे घ्या ह्याच्यात पैसे गुंतवा, हे आत्ता घर या म्हणजे एवढा फायदा होईल वगैरे. आर्द्रा नक्षत्रामध्ये
राहू म्हणजे तसा पण म्हणजे मृगजळ आहे. ते म्हणजे आपल्याला आभास खूप होतो. बड्या बड्या गोष्टी खूप करतात. त्याचात बुध म्हणजे बुध हा ह्याच्यात त्याचा मित्र असल्यामुळे म्हणजे साथ असल्यामुळे आणखीन त्याच्यात आपल्याला खरं वाटतं. त्यामुळे आर्द्रा नक्षत्र जर कोणी कुठली स्कीम घेऊन आली, पैसे गुंतवा, घरात बुकिंग करा, घराचे बुकिंग करा, अमकं तमकं, अगदी सावध राहा त्या दिवशी. हे काहीही करू नका. स्पेसिफिकली आजकाल मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक्स ह्याचं खूप लोकांना अट्रॅक्शन आहे. ते पटकन जाऊन घेऊन येतात आणि एवढा महागाचा घेतला तरी पटकन खराब झाला अमकं तमकं. तर शक्यतो आर्तरामध्ये ते घेऊ नये. आपण काय हल्ली ते कोणीच बघत नाही. पण आता हळूहळू सवय करा की बाबा एवढ्या 15, 20, 25, 30, 40, 50 हजाराचे जर का मोबाईल घेणार असाल, याच्याहून जास्त आहे किंमत, तर जरा नक्षत्र बघून आर्द्रामध्ये शक्यतो एक दिवसाने काय मोठा फरक पडणार आहे. तो घेऊन आणल्याने आणि लगेच एखादी ती इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्यापेक्षा तुम्ही ती सावध झालेली चांगली. ह्याच्यात लग्नाचा मुहूर्त नसतो, पण फिरण्यासाठी स्पेसिफिकली तीर्थयात्रेसाठी फार चांगला. ह्याचा जो देव असतो ना तो शिव आहे. शिव म्हणजे तुम्ही जर शिवाची पूजा केली तर तुम्हाला ह्या नक्षत्रामध्ये खूप फायदा होईल. म्हणजे आपण अशा चुकीच्या गोष्टीत फसणार नाही, हे मला सांगायचं आहे. मी सगळे नक्षत्राचं मी एका व्हिडिओत नाही सांगत, तो फार मोठा होईल. म्हणून मी अर्धा आज सांगते, अर्धा मग परत कधीतरी सांगेन ना. पुढचं आहे पुनर्वसू. पुनर्वसू म्हणजे परत वसणं म्हणजे परत आपलं जीवन सुधारणं. वसन म्हणजे राहणे, परत राहणे म्हणजे पुनर्वसन असतं. तर त्यामुळे ह्या ह्याच्यात लग्नाचा मुहूर्त नसतो, कारण लग्नाचा मुहूर्त झाला तर परत वसन व्हायचं. त्यामुळे लग्नाचा मुहूर्त कोणाचा असतो माहिती आहे का? जे घटस्फोटीत असते, जे विधवा असतील, विधूर असतील, त्यांना जर का दुसरं लग्न करावंसं वाटतं तर ते पण पुनर्वसूमध्ये चालतं. लग्न करत नाहीत पण बारसं मात्र पुनर्वसूमध्ये करतात. म्हणजे पहिलं मूल असेल आणि त्यांना परत दुसरा चान्स घ्यायचा असेल, कारण पुनर्वसन ना, त्यामुळे ह्याच्यात जर का समजा बारसं वगैरे केलं तर तुम्हाला ते दुसरा चान्स लगेचच घेतला तर त्याचा फायदा होतो. आता अजून एक शेवटचं नक्षत्र घेते आणि मग पुढच्या वेळेला पुष्य नक्षत्र. पुष्य म्हणजे वाढणे, पुष्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आणि पुष्य नक्षत्र हे बहुधा गुरुवार येतं, त्यामुळे गुरु पुष्यामृत योग वगैरे म्हणतात. त्यावेळेला सोनं खरेदी करतात आणि करावं. याचं कारण ते पुष्य नक्षत्रात येत असल्यामुळे म्हणजे वाढतं सोनं किंवा आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणून गुरु पुष्यामृत असं म्हणून पुष्य नक्षत्रात सोनं खरेदी करतात. पुष्य नक्षत्रात तसंच जसं मागच्या याला सांगितलं मी पैशाचं, तसंच बँकेत पैसे टाकले किंवा एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवले तर वाढतात. धान्य त्या दिवशी भरलं पुष्य नक्षत्रात तर ते वाढतं. असे हे मला फार आवडलेलं हे सगळं. ह्याच्यात स्वभाव असतात, ह्याच्यात पक्षी, प्राणी, झाड सगळं येतं. ते मी नंतर सांगेन. आधी सध्या कुठल्या नक्षत्रात काय असतं, कुठल्या नक्षत्रात काय करावं आणि काय करू नये हे मी आत्ता सांगितलं. आशा करते तुम्हाला नक्की आवडेल. आणखीन शक्य झालं तर कोणाला आवडत असेल तर नक्की तुम्ही हे शेअर पण करू शकता. राधे राधे. श्री स्वामी समर्थ.